घरच्यांनी विचारलं काय करतो पोरगा, मी काय सांगू? ड्रायव्हर आहे, वाळू मुरमाच्या खेपा टाकतो. ड्रायव्हरच सांगणार ना. हा कष्टाचं का तो कोणाचे उपकार नाही जग. चोऱ्या माऱ्या करणारा वाटलो काय? ड्रायव्हर आहे ड्रायव्हर. या तुमची जर असली नाटकं असतील ना तर भोसाड्यात गेलं सगळं. बाकीच्यांचं जाऊ दे, तू आहे का लग्नाला तयार ते सांगायचं. तू पण गेली उडत. अय नीट बोलायचं हा. तेरी बहन को दे धक्का, तेरा बाप पीएम तेरा, तेरी मैया पे नाचे, हाथ देगा गोल देगा छतरी के मोड़ सा. तसं काय हुशार काय रे त्याच्या आजकाल मी बघते लई बघायला लागलास माझ्याकडं. मी जिथं बी जाईन तिथं येऊन शायनिंग मारत उभा राहतोस. काल बघितलं होतं म्या बरकत बी सारखं बघत होतास. हे बघ हे असलं काय बरं वाटणं झालंय मला. अरे आपण मित्र आहोत की चांगले. आले आले मी येते. उद्या तुझ्या लाईफ मध्ये ट्विस्ट येणार आहे. ट्विस्ट नीट सांगशील का? अरे ट्विस्ट उद्या येणार आहे ना, मग आता सांगून काय उपयोग आहे? कम ऑन बेबी. हे बघ माझ्या पोटात गोळा आलाय. लग्नाच्या आधी अरे म्हणजे पण काय लावून बघतो रे? बघ जाऊन बघ ना काय बघायचंय ते. हो मी सहजच बोलत होतो. ए कुत्र्या, खालून वरून का त्यांना घाशीन ना तुझं, आणि ते पण सहजच. हो माफ करा हो. पुन्हा जर बघताना जर दिसलंस ना तर खालून वरून तुझ्या खरकाटा पाणी भरीन. चल निघित ना दलिंदर भोकाचा. तू नरू मध्ये असं काय बघितलंस की तू त्याच्या सोबत राहतेस? नाही ग, खरं तर नरू दिसतो तसा नाहीये. म्हणजे अनेकांना जसं सोशल मीडियाचं व्यसन असतं ना तसं त्याला बी फेसबुकचं व्यसन एवढंच. येडा आहे तो. आणि त्यात मदन भोंडव्यांचा पोरगा म्हणल्यावर सतत चर्चेत राहणं आलंच. पण नरू असा एकमेव पोरगा आहे ज्याला माझं सर्वस्व द्यायला तयार. त्याने काही डिमांड केलं तरी केळे खाणार कोणी? काय रंग तेरा चानन वर्गा दिल काली रात कुड़े ठोटी ते काळा तेल जो पौंदा सी बात कुड़े. माझ्यावर कशाला चिडताय तुम्ही? माझ्यावर कशाला चिडताय माझ्यावर? अरे भेटले मला हे माणूस म्हणून इच्छा आलो मी. अरे भोग आहेत सगळे माणसाच्या आयुष्यात आलेले भोग, कळलं का? अगे रांगेत उभं राहून सगळ्यांनी यायचं तर मला पाठीमून ढकल, तर मला हात पाडताय का काय? अरे आई झटकन मला म्हणली होती की जाऊ नये म्हणून, या माणसाचं मी ऐकलं. अरे चुका करतो तर करतो, मला जमण्याची करतो तो. मी ऐकून घ्यायचं, मी ऐकायचं. अरे बँकेत सुद्धा एवढी जमण्याची मी ऐकून घेतली, कळलं का नाही? हात जोडून काय उपयोग नाही. पहिले गावाला जातो त्याच्याबद्दल तक्रार नोंदव. चोचले नाही म्हणजे ड्युटीवर जाताना आई डबा देती आणि रात्री डाळ भात भाजी आणि रोज हलवा. त्याशिवाय जमतच नाही मला. सवय नाही, व्यसनच म्हणा ना. नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका. लग्नानंतर मुलीला नाही सांगणार, माझा मी समर्थ आहे. आपली आवड आपली कावड, पण रोज हलवा. तुम्हाला दाखवू? अहो नाही काय म्हणताय, नुसतं बघायचंय. रोज हलवा. तो शीर्षासन करतोय असं वाटलं मला. माझ्या झोपून मारून दाखव ना. सर तुम्हाला सांगतो, झोपल्यावर माझ्याचा नेहमी एकदम परफेक्ट लागतो. हो का? उगाच का चार पोरं झाली. काय म्हणणं आहे तुमचं? नाही, जेवणाची व्यवस्था आई बघायची. आता केळ्याची सोय झाली. केळेवाले नाही, आता केळी विकत घ्यायला नको म्हणून म्हटलं.